पितृपक्षामध्ये हमखास केली जाणारी आमसुलाची चटणी आज आपण बघत आहोत। आमसूल एरवी सुद्धा पित्तनाशक आहेत। ही चटणी तुम्ही कधीही वर्षभर बनवून खाऊ शकतात। तर चला बघूया आज ही कशी चटणी करायची। इथे एक लहान वाटी मी आमसुलं घेतलेली आहेत। गरम पाण्यामध्ये साधारणपणे 2 ते 3 तास आपल्याला याला भिजत ठेवायचं आहे। जर तुम्ही साधं पाणी घातलं तर साधारणपणे 4 ते 5 तास याला पाण्यामध्ये असंच राहू द्या। कोकम हे सॉफ्ट झाले पाहिजे इतके आपल्याला त्याला पाण्यामध्ये भिजवायचे आहेत। लगेच जर भिजवलेत तर ते मिक्सरला व्यवस्थित ग्राइंड होत नाहीत। इथे माझे कोकम एक साधारण 3 तास पाण्यामध्ये भिजून झालेले आहेत। इथे आपण बाकीचं साहित्य घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे जिरं। जिरं माझ्या घरी मी कायम भाजून ठेवते। जर तुम्ही जिरं भाजून घेतलं तर चटणीची चव अप्रतिम येते। 1 टेबलस्पून जिरं घेतलेलं आहे। 1 टीस्पून काळी मिरी आहे। खडे मीठ घेतलेलं आहे। खडे मीठ नसेल तर साधं रेग्युलर मीठ सुद्धा चालेल। छोटा 1 इंच आलं आहे आणि जितके तुम्ही आमसुलं घेतली असेल त्याच्या डबल आपल्याला इथे गूळ वाटायचा आहे। म्हणजे माझं बघा एक लहान वाटी आमसुलं आहेत तर मी 2 वाटी इतकं गूळ घेतलेलं आहे। पहिलं सुरुवातीला मिक्सरला आपण जिरे, मिरे, खडे मीठ आणि फक्त 1 इंच इतकंच आलं आपण घेणार आहोत। आलं हे ऐच्छिक आहेत, आवडत नसेल तर तुम्ही याला स्किप केलं तरी सुद्धा चालेल। मिक्सरला आपल्याला रवा ह्याला वाटून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपण जेव्हा आमसूल घालणार तेव्हा सुद्धा हे वाटलं जाणार आहे। पाणी न घालता आपण ह्याला मिक्सरला ग्राइंड करणार आहोत। आता इथे जिरे आणि मिरे हे ग्राइंड झालेले आहेत। त्याच्यामध्ये आपल्याला आता कोकम घालायचे आहेत। कोकम किंवा आमसूल हे एकाच पदार्थाचं नाव आहे। आमसूला हे भिजत घालणं खूप जास्त गरजेचं आहे। त्याच्यातला पाणी आपण वापरणार नाही आहोत। सुरुवातीला फक्त आपण आमसूला घालणार आहोत आणि मिक्सरला आपण वाटून घेणार आहोत। सुरुवातीला जर तुम्ही पाणी घातलं तर खूप जास्त फाईन पेस्ट तयार होत नाहीत। तर आधी नुसते आमसूला वाटून घेऊया आणि मग लागेल तसं पाणी घालूया। पाणी पण आपल्याला खूप जास्त नाही घालायचं आहे कारण आपण यामध्ये गूळ घालणार आहोत। खूप जास्त पाणी घातलं तर ही चटणी एकदम पातळ सॉससारखी होईल। त्याच्यामुळे लागेल इतकंच पाणी घाला। साधारणपणे 7 ते 8 टेबलस्पून इतकंच पाणी मी इथे वापरलं होतं। लक्षात घ्या पाणी जास्त घालाल तर गूळ घातल्यानंतर हे खूप जास्त पातळ होतं। परत मिक्सरला आपण एकदम फाईन याची पेस्ट करूया। आता ह्याच्यामध्ये आपल्याला गूळ घालायचं आहे। बघा किती मस्त झालेला आहे। कोकम किंवा आमसूला एकदम फाईन झालेली आहेत, वाटून निघालेली आहेत। आता ह्याच्यामध्ये आपण गूळ घालूया आणि परत मिक्सरला आपल्याला फिरून घ्यायचं आहे। आमसुलाची चटणी ही अप्रतिम होते। पितृपक्षामध्ये पानावरती हमखास केली जाते, वाढली जाते। मीठ थोडंसं कमी होतं म्हणून वरतून थोडंसं अर्धा चमचा मी मीठ घातलेलं आहे। आमसुलं जेव्हा सुकवली जातात तेव्हा त्याच्यावरती मीठ लावलं जातं। त्याच्यामुळे चटणी एकदा खाऊन बघा आणि वाटलं तरच मीठ घाला। तयार झाले अप्रतिम चवीची आपली पित्तनाशक अशी ही आमसुलाची चटणी।